सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनामधून स्तुती करण्यात आली आहे। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र आहेत। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर स्वागतच आहे। माजी मुख्यमंत्री शिंदेंवर मात्र सामनामधून निशाणा साधण्यात आलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या कालावधीनंतर सुखद धक्का। नक्षली जिल्ह्याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांचं कौतुकच। बीडमध्ये बंदुकीचं राज्य कायम असलं तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य होत असेल तर स्वागतच। गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा होण्यासाठी फडणवीस प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं नाही। 11 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण हे मुख्यमंत्र्यांच्या मिशन गडचिरोलीच्या दृष्टीनं महत्त्वाचं। गडचिरोलीच्या विकासाचा विडा आदिवासींसाठीच उचललेला आहे हे देवाभाऊंनी दाखवून द्यावं। मंत्री मलायदार खात्यांसाठी अडून बसलेले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले। देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत पोहोचल्यानं आता विकासाचं पर्व सुरू झालंय। माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नुसते मोटरसायकलवर फेरफटके मारले होते। शिंदेंचे फेरफटके आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खाण सम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते असे आरोप केले गेले। तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते राज्याच्या हिताचं आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्याने शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। एका बाजूला बीडसारख्या घटना घडतायत, तिकडे बंदुकीचं राज्य आहे। आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील, पण त्याने सुरुवात जर गडचिरोलीपासून केली आणि बीडमध्ये येणार असतील तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू। यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे। सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो, त्याला नक्षलवाद म्हणतात। आणि तो जर असा नष्ट होणार असेल या महाराष्ट्रात आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी, आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। साहेब, तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झालंय। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केलंय सामनाने तुमचं, चांगला आहे, धन्यवाद। साहेब, तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झालंय। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केलंय सामनाने तुमचं, चांगला आहे, धन्यवाद।